फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे खासदार सुनीता पवार, आपल्या सगळ्यांचे सहकारी ज्यांनी आपल्याला अतिशय आग्रहपूर्वक या बारामती गणेश फेस्टिवलला बोलवलेलं आहे ते किरण गुजर, सतीशराव काकडे, सचिन सातव, किशोर बापकर, आपले प्रांत नावडकर, अमर माळी, आपले ॲडिशनल SP बिराजदार, DYSP राठोड, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD मनोज पवार, MIDCचे RO अमन पाटील, सगळे म्हणजे प्रतिष्ठित बारामतीचे नागरिक, तसंच अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र, माझे नटराजचे उपस्थित असणारे सर्व नटराज नाट्य कला मंडळाचे मंदिराचे सन्माननीय सदस्य, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आत्ता किरणने आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना सांगितलं की नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीनं आयोजित बारामती गणेश फेस्टिवलचं जे काही सुरुवात झाली त्याला 24 वर्ष जवळपास झाली. पुढच्या वर्षी 25वा सिल्वर जुबली अशा पद्धतीनं कार्यक्रम, आणि त्यांनी इच्छा प्रदर्शित केली की तो आणखीन चांगला मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन साजरा करावा. जरूर त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना योग्य ते सहकार्य पाठिंबा राहील आणि अतिशय दिमागदार अशा प्रकारचा पुढच्या वेळेसचा बारामती गणेश फेस्टिवलचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम, चुकून सिल्वर म्हणलं, रौप्य महोत्सवी कार्यक्रम हा त्या बाबतीमध्ये साजरा केला जावा. एकंदरीतच आज गणरायाचा अतिशय उत्साहाने मी सतत माहिती घेतोय राज्यात आणि सगळीकडनंच खूप उत्साहानं गणेश भक्तांनी त्या गणरायाचं स्वागत केलेलं आहे. मी गणरायाच्या चरणी वंदन करतो आणि सर्वांना विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाच्या बारामतीकरांना, महाराष्ट्राला, तमाम जनतेला मी शुभेच्छा देखील देतो. विविध कला कृतींच्या माध्यमातून बारामतीकरांना मनोरंजनाची मेजवानी देणाऱ्या आमच्या बारामती गणेश फेस्टिवल यंदाचं 24वे वर्ष, आणि त्याच्यामुळं यंदाही चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न किरण आणि किरणच्या सगळ्या त्यांच्या टीमनी केलेला आहे. नेहमीप्रमाणे उद्याच्याला अबाबा निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आहेत, त्याच्यानंतर विनोद नाटक शुक्रवारी आमने सामने आहेत, त्यानंतर शनिवारी रूपान देखणी मराठी लावणी नृत्य कार्यक्रम आहे, रविवारी टोटल म्युझिक धमाका हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा आहे, सोमवारी बॉलिवूड आयकॉन्स पुण्यावर नव्या सुपरहिट गाण्यांची मैफिल आहे, मंगळवारी ग्रेट गुलजार हिंदी गीतांचा कार्यक्रम आहे, बुधवारी स्वर आले जोडणी मराठी गाण्यांचा कार्यक्रम, गुरुवारी तुमच्यासाठी काय पण ही मराठी लावणी नृत्य कार्यक्रम, आणि आमच्या लाडक्या बहिणींचा आवडीचा कार्यक्रम तो म्हणजे खेळ पैठणीचा हा शुक्रवारी आहे. आणि गणरायाचं विसर्जन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं करून आपण सगळेजण आनंदाने विसर्जन करत असतो. मनात वेदना असतात, थोडंसं दुःखही असतं, मंगलमय वातावरण, आनंदाचं वातावरण, 10 दिवस उत्साहाचं वातावरण, आणि त्याच्यानंतर हे सगळं अशा पद्धतीने भेटून असतं. आणि त्याच्यामुळं त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालतात. माझी आपल्याला दुसरी एक विनंती आहे की त्या एकंदरीतच त्यांनी नृत्य, कीर्तन, नाटक, लावणी, संगीत, ऑर्केस्ट्रा असे विविध उत्सवात ते गुंतत आहेत, आणि त्यामुळं हा 70 सांस्कृतिक सोहळा आपल्या शहरामध्ये घडतोय. आणि हे सगळं करत असताना आपल्या बारामती शहरामध्ये आपण काम करत असताना, व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना एक चांगल्या पद्धतीनं त्या बाबतीमध्ये
कला संस्कृती मनोरंजनाचा एक अनोखा संगम आपल्या बारामती गणेश फेस्टिवलच्या निमित्तानं किरण आणि त्यांच्या सगळ्या टीमनं इथं जो आयोजित केलेला आहे तो अनोखा संगम सतत फुलत राहावा हीच मी गणरायाकडे प्रार्थना करतो। या सोहळ्याच्या निमित्तानं बारामतीचं सांस्कृतिक वैभव आणखी उंचावे याबद्दलची खात्री बाळगतो। 14 विद्यांचा आणि 64 कलेचा अधिपती म्हणून गणरायाची ओळख आपल्याला सगळ्यांना आहे। त्यामुळे कलेच्या माध्यमातून गणरायाला वंदन करण्यासाठी बारामती गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून हा जो गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना अत्यंत चांगली अशा प्रकारची संकल्पना ही आता काही गण आपल्यात हयात नाही आहेत। थोडंसं काही दुःखही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, त्याचा स्पष्ट उल्लेख मी करू इच्छित नाही। पण मला आठवतंय किरण आणि मी ज्यावेळेस किरणनी इच्छा प्रदर्शित केली त्यावेळेस कैलासवासी भाई रणसिंग यांनी पण त्याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यामुळं काळ वेळ पुन्हा करता थांबत नसतो असे अनेक सहकारी आज आपल्याला इव्हन किरणच्या घरातले असतील किंवा इतर परिवारातले असतील असे आपल्याला सोडून गेलेले। एकंदरीतच आपल्या या गणरायाचे आगमन करत असताना खूप मोठा आनंद साजरा करत असताना दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, तसं खबरदारीने वागलं पाहिजे। परवाच आपण इथं तिरंगा सर्कल म्हणून जाहीर केलं आणि त्यात नाव दिलं। तिरंगा देखील आपण इथं फडफड ठेवला आहे। पण परवा दहीहंडी झाली। मी सगळ्यांना आव्हान करत असतो की मी तुमच्याकरता अहोरात्र काम करेल, त्याच्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही। निधी पण मी राज्य सरकारकडनं आणीन, पण केलेल्या कामाचं कुठंतरी विद्रुपीकरण होता कामा नये। परवा दहीहंडीच्या निमित्तानं आपण लावलेली ती झाडं पार करून टाकण्याचं काम उत्साही लोकांनी केलं। थोडंसं त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे, कारण कोणीतरी किती चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक बारामतीकरांनी प्रतिसाद नाही दिला तर ही माझी बारामती, आपली बारामती, हिरवीगार बारामती, स्वच्छ बारामती हे जे काही आपण त्या बारामतीची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन करतोय त्याला कुठेतरी गालबोट लागेल आणि त्याच्यामुळं उत्साह पण साजरा करा, आनंद पण साजरा करा, परंतु तो साजरा करत असताना आपल्याकडनं कुठलं आपल्या शहराचं विद्रुपीकरण होणार नाही। शहराचं चांगलं केलेल्या कामाला कुठेतरी आपल्याकडनं धक्का लागणार नाही याबद्दलची पण काळजी हे आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। जबाबदार नागरिक या नात्याने आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करीन। एकंदरीतच गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचं नुकसान होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे। गेल्या काही दिवसांमध्ये प्रदूषणामुळे अनेक समस्या आपल्या भारताच्या समोर आल्या, आपल्या महाराष्ट्राच्या समोर आल्या, आपल्या राज्यात जिल्ह्याच्या समोर, आपल्या शहराच्या समोर आलेले आहेत, तालुक्याच्या समोर आलेले आहेत। ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या दारावर आलेलं आहे। त्यामुळे राज्यात यावर्षी सुद्धा अनेक भागात अतिवृष्टी झालेली आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, विश्वास बसणार नाही, 25 लाख एकर माझ्या कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, बळीराजाचं शेतीचं नुकसान हे पिकांचं त्या जास्त पाऊस पडल्यामुळे झालेलं आहे। लाखो हेक्टर क्षेत्रावर पिकाचं मोठं नुकसान झालंय आणि त्याच्यामुळे त्या बळीराजाला सावरण्याचं, त्याला धीर देण्याचं, त्याला पुन्हा उभं करण्याचं एक मोठं आव्हान सरकार म्हणून आमच्या सगळ्यांच्या समोर आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। समाजात ऐक्य निर्माण झालं पाहिजे, समाज प्रबोधन व्हावं। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। लोकमान्यांनी ज्या हेतूने हा गणेशोत्सव साजरा करताना सुरुवात केली त्या हेतूला बाधा येऊ नये याची काळजी नवीन पिढीनं आणि सगळ्या वडीलधाऱ्यांनी
घेतली पाहिजे, तरुण तरुणींनी घेतली पाहिजे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं चैतन्याचं आनंदाचं वातावरण सर्वत्र कसं राहील आणि या आनंदाच्या चैतन्याच्या वातावरणाला कुठलंही गालबोट तुमच्या माझ्याकडनं लागणार नाही याची काळजी आपण घेऊया. समाजातल्या प्रत्येकाला या आनंद सोहळ्यामध्ये देखील आपण सामील करून घेऊया. गणेश उत्सवात मात्र संयमाने हा उत्सव साजरा करूया. यंदा आम्ही राज्य उत्सव म्हणून देखील या गणेश उत्सवाला मान्यता दिलेली आहे. तशा पद्धतीनं पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व गणेश भक्तांना मी या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. विघ्नहर्त्या चरणी पुन्हा एकदा वंदन करतो आणि पुन्हा आठवण करून देतो. किरण, पुढच्या वेळेसचे गणेशोत्सव झाला की पुढच्या वर्षीचं नियोजन कसं असावं त्याची आपण नीटपणे आखणी करा. त्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य सगळे आम्ही बारामतीकर करू हा शब्द त्या निमित्तानं देतो. आणि बारामतीकरांच्याही लक्षामध्ये हा बारामती गणेश फेस्टिवल रौप्य महोत्सव हा राहील. इतकाच चांगल्या पद्धतीनं हा साजरा केला जाईल त्याबद्दलचा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. दोर्डेवाडीचे ग्रामस्थ आदरणीय दादांचा सत्कार करू इच्छित आहे. बस आता मधनं नाही.